कंटिन्यूस बीममधला नेक्स्ट प्रॉब्लेम बघत आहोत. कन्स्ट्रक्ट एस एफ अँड बी एम डायग्राम फॉर बीम कन्सिडर EI कॉन्स्टंट सी गिवन फिगर यूज क्लेप्रॉन्स TMT. तर बघा मित्रांनो काय म्हटलेलं आहे, शेअर फोर्स अँड बेंडिंग मुवमेंट डायग्राम फाइंड आउट करायचा आहे आणि त्यांनी डिरेक्टली डायग्राम दिलेला आहे. तर युझिंग क्लेप्रॉन्स थेरम म्हणलेला आहे TMT म्हणजे 3 मुवमेंट थेरम. ठीक आहे. तर बघा डायग्राम काय दिलेला आहे बघा, फिक्स्ड बीम दिले आहेत, हा फक्त एवढा दिलेला आहे आणि इथं सपोर्ट आहे. हा इकडचा 6 मीटरचा स्पॅन आहे, हा 8 मीटरचा स्पॅन आहे आणि टोटली UDL 20 kN पर मीटरचा आहे. म्हणजे 6 मीटरवरती पण 20चा आहे आणि 8 मीटरवरती पण 20चा आहे. ठीक आहे. मग बघा मी सांगितलेलं फिक्स्ड सपोर्ट जिथं असेल तिथं इमॅजिनरी स्पॅन कन्सिडर करायचा आहे. मग इथं दोन्ही ठिकाणी फिक्स्ड बीम आहे. फिक्स्ड बीम असल्यामुळं इकडं कन्सिडर केलेला आहे इमॅजिनरी फॅन आणि इकडं सुद्धा इमॅजिनरी स्पॅन कन्सिडर केलेला आहे. तर बघा मित्रांनो, एच्या लेफ्ट साईडला म्हणजे A0 येतं आहे, सीच्या राईट साईडला म्हणजे C0 येते. ठीक आहे. आणि ह्याचा L0 आहे, ह्याचासुद्धा L0 आहे. बघा ही डायग्राम पुन्हा एकदा काढलेला आहे, इथं दिसत आहे बघा मित्रांनो, सिम्पली सपोर्टेड. कारण फिक्स्ड काढून टाकलेलं आहे म्हणजे तिकडच्या बाजूला आणि इकडच्या बाजूला कंटिन्यूस केलेलं आहे, म्हणजे इथं सुद्धा सिम्पली सपोर्टेड आहे. बघा मित्रांनो किती स्पॅन आहेत, मग 1 2 3 4. ठीक आहे. मग हा एक स्पॅन येईल आणि त्याच्यानंतर हा एक स्पॅन येईल. आता ते आपण प्रॉब्लेम्स वगैरे तयार करताना लक्षातच येईल. ठीक आहे. आता बघा आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. आता मग MA MB MC हे 3 मुवमेंट फाइंड आउट करायचं आहे. ठीक आहे. मग पहिल्यांदा हा स्पॅन येईल, नंतरनं मधला स्पॅन येईल, नंतरनं हा 3 इक्वेशन येतील. आता त्याच्यावरून आपण MA MB MC फाइंड आउट करायचं आहे. तर बघा मित्रांनो, जर प्रॉब्लेम ह्या फिगर काढायची समजली असेल तर पहिली स्टेप टू फाइंड मुवमेंट फॉर स्पॅन A0A वरती काय असणार आहे, MA0 0 इज इक्वल टू MA इज इक्वल टू 0 आणि MX इज इक्वल टू 0. इथं द्यायचं सिम्पली सपोर्टेड बीम एंड कंडिशन्स. ठीक आहे. MX इज इक्वल टू 0. त्याच्यानंतर फॉर स्पॅन AB साठी काय आहे बघा, हा स्पॅन AB साठी काय, MA इज इक्वल टू 0, MB इज इक्वल टू 0, MX इज इक्वल टू WL²/8. W किती आहे 26, L 6 आहे आणि 8 म्हणजेच किती 90 kN. ठीक आहे. आणि बघा मग त्याच्यानंतर फॉर स्पॅन BC म्हणजे BC आहे, फक्त स्पॅन तेवढा चेंज आहे. MB इज इक्वल टू 0, MC इज इक्वल टू 0, MX इज इक्वल टू WL²/8 म्हणजेच काय व्हॅल्यू पुट करा म्हणजे 160 kN येणार आहे. त्याच्यानंतर फॉर स्पॅन C0 MC इज इक्वल टू 0, MC0 इज इक्वल टू 0, MX इज इक्वल टू 0. मग आता डायग्राम काढा. A0A फक्त बेसलाईन येणार आहे, C0 बेसलाईन येणार आहे, त्याच्यानंतर AB 90 येणार आहे आणि BC 100 येणार आहे. ठीक आहे. आपण इथं 100 दाखवलेलं आहे, सॉरी 160 दाखवलेलं आहे, 160. मित्रांनो बघा फक्त इथं लक्षात ठेवा, ज्यावेळी समजा स्पॅन दोन्ही सेम असते तर दोन्ही डायग्राम सेम असत्या, फक्त स्पॅन वेगवेगळे आहेत. इथं 6 मीटरचा आहे, इथं 6 मीटर आणि 8 मीटरचा आहे. ठीक आहे. त्यामुळे हे डायग्राम वेगवेगळे आलेले आहेत. आता बघू शकता. मग त्याच्यानंतर पहिली स्टेप झाली. आता दुसरी स्टेप काय असणार आहे बघा, फाइंड सपोर्ट मुवमेंट. आता सपोर्ट मुवमेंट कुठलं असणार आहे, ABC असणार आहे. ठीक आहे. आणि A0 आणि C0 तेवढं 0 असणार आहे. तर बघा पहिल्यांदा फिगरचा एरिया वगैरे फाइंड आउट करायचा आहे. तर A0A साठी काय असणार आहे, A 0 असणार आहे, X0 0 असणार आहे. ठीक आहे. आणि मग दुसऱ्या डायग्रामचं काय येणार आहे, A1, त्याला A1 म्हणलेलं आहे 2/3 ऑफ BH, कारण सर्क्युलर आहे. ठीक आहे. मग बघा BH म्हणजे 2/3, B म्हणजे 6 मीटर असणार आहे आणि H म्हणजे 90 असणार आहे. ह्याच्यामध्ये व्हॅल्यू पुट केल्यानंतर 360 मीटर² येणार आहे. त्याचाच X1 ज्यावेळी UDL असेल तर L/2 असणार आहे. ठीक आहे. 6/2 म्हणजे 3 मीटर. त्याच्यानंतर A2 म्हणजे काय, फिगर नंबर 2, सेम हाच फॉर्म्युला 2/3 B इंटू H. 2/3 B इंटू H म्हणजे 2/3 इंटू 8 इंटू हाईट किती असणार आहे 160. ही व्हॅल्यू कॅल्सीमध्ये पुट केल्यानंतर शॉर्टमध्ये लिहिलेले आहेत बघा 853.33 मीटर². X2 काय असणार आहे, UDL असेल तर L/2. ठीक आहे. 4 मीटर येईल X2 बार. ठीक आहे. मग बघा नाव फॉर स्पॅन A0AB साठी काय असणार आहे, MA0 L0 प्लस 2MA L0 प्लस L1 प्लस MB L1 इज इक्वल टू -6 A0 X0 बार डिवाइड बाय L0
-6a1x1 बार डिवाइड बाय L1. मग बघा आपल्याला एम नॉट आणि एम सी नॉट हे 0 0 असणार आहे. लक्षात येते. सिम्पली सपोर्टेड एंड कंडिशन्स. मग बघा एम ए नॉट एल नॉट इज काय येणार आहे व्हॅल्यू एम ए नॉट काय असणार आहे 0 0 इंटू एल नॉट 0च येणार आहे. ठीक आहे. मग 0 टू एम ए एल नॉट प्लस L1 टू एम ए एल नॉट 0च असणार आहे. L1 6 मीटर असणार आहे लिहिलात. त्याच्यानंतर एम बी परत L1 6 मीटर आहे. बघा मग याच्यामध्ये ही सगळी व्हॅल्यू 0 येणार आहे. मग याच्यामध्ये व्हॅल्यू पुट केल्यानंतर -6 360 इंटू x1 बार 3 येणार आहे डिवाइड बाय 6 येणार आहे. L1ची व्हॅल्यू 6 असणार आहे. ठीक आहे. मग बघा 6 MB इज इक्वल टू -1080. ठीक आहे. ह्याला इक्वेशन नंबर 1 म्हटला तरी चालेल. इक्वेशन नंबर 1. त्याच्यानंतर ना फॉर स्पॅन ए बी सी. मित्रांनो बघा तुम्ही इथं बघू शकताय. पहिल्यांदा 2 स्पॅन घ्यायचे आहेत. ए नॉट ए बी हे 2 स्पॅन वगैरे पहिल्यांदा घ्यायचे आहेत. त्याच्यानंतर हे 2 स्पॅन घ्या. त्याच्यानंतर हे 2 लागून जे घ्या. लक्षात येते. ए नॉट ए बी पहिला घेतला. त्याच्यानंतर ए बी सी घ्या. नंतर बी सी सी नॉट घ्या. लक्षात येते. सेम तसं इक्वेशन 1 मिळालेलं आहे. परत फॉर स्पॅन ए बी सी म्हणजे पहिल्यांदा काय घेतलेला ए नॉट ए बी. बघा पहिल्यांदा ए नॉट ए बी घेतलेला. त्याच्यानंतर ए बी सी त्याच्यानंतर ए बी सी. ठीक आहे. तर बघा इथं MA L1 म्हणजेच इथं ए असणार आहे. MA L1 हा 2 MB L1 प्लस L2 प्लस MC L2 असणार आहे. बघा इथं MA L1 प्लस 2 MB L1 प्लस L2 प्लस MC L2 इज इक्वल टू -6a1x1 बार डिवाइडेड बाय L1 -6a2x2 बार डिवाइड बाय L2. आता MA काहीतरी असणार आहे. त्यामुळे MA तसाच ठेवा. कारण का आतल्या बाजूचे जे सपोर्ट आहेत ते काहीतरी व्हॅल्यू येत असते. आतल्या बाजूला ए आहे, बी आहे, सी आहे. ह्या 3 व्हॅल्यू येणार आहेत. एंड सपोर्ट 0 0 असणार आहे. त्यामुळे बघा MA L1 प्लस 2 MB L1 L2 हे झालेलं आहे. त्याच्यानंतर MA L1ची व्हॅल्यू 6 आहे, L2 8 आहे. 2 MB L1 6 L2 8 प्लस MC L2 8 असणार आहे. बघा ही व्हॅल्यू ही डिरेक्टली व्हॅल्यू आपल्याला माहीत आहे 1080. तुम्ही 1080 घेतला तरी चालेल किंवा व्हॅल्यू पुटअप करा तुम्हाला कळेल. -6a2x2 डिवाइड बाय L2 -6a2 किती असणार आहे 853.33 x2 बार 4 असणार आहे डिवाइड बाय L2 8 असणार आहे. तर ह्याची व्हॅल्यू आणि ह्याची व्हॅल्यू हे कॅल्सीमध्ये पुट केल्यानंतर 3639.99 हे येणार आहे कॅल्सीमध्ये. आणि 8 आणि 7 इकडे बघा 6 MA इथे येणार आहे. त्याच्यानंतर 8 आणि 7 14 दोन्ही 28 MB येणार आहे आणि 8 MC येणार आहे. बघा इथं 3 अननोन आहेत. 3 अननोन ह्याला इक्वेशन नंबर 2 म्हणा. लक्षात येते. इक्वेशन 1 मध्ये 2 अननोन आहेत MA आणि MB. इथे इक्वेशन नंबर 3 मध्ये MA MB MC तिन्ही अननोन आहेत. ठीक आहे. तर बघा त्याच्यानंतर आपल्याला फॉर स्पॅन बी सी सी नॉट. बघा फॉर स्पॅन BC नॉट असणार आहे. ठीक आहे. मग बघा BC नॉटला काय असणार आहे MB L2 बरोबर ना. बघा इथं हा असणार आहे तो L2 आणि हा असणार आहे तो L नॉट. मग MB L2 2 MC L2 प्लस L नॉट आणि MC नॉट L नॉट असणार आहे. बघा MB L2 प्लस 2 MC L2 L नॉट प्लस MC नॉट L नॉट -6 पहिल्यांदा ह्या बीमचा -6 a2x2 बार असणार आहे डिवाइड बाय L2 आणि इथं असणार आहे तो -6 a0x0 बार डिवाइड बाय L नॉट असणार आहे. तर इथं बघा तसंच आहे -6 a2x2 बार डिवाइड बाय L2 -6 a0x0 बार डिवाइड बाय L नॉट. मग आता इथं व्हॅल्यू पुट करताना बघा MB L नॉट किती आहे 8 आहे. सॉरी L2 8 आहे. 8 लक्षात येते. 2 MC L नॉट 8 आहे. सॉरी L2 8 आहे. L नॉट 0 असणार आहे आणि MC नॉट हे 0च असणार आहे. मग बघा ही व्हॅल्यू कॅल्सीमध्ये याच्यात पुट करा डायरेक्ट 2559.99 म्हणजे 2560 येते. ठीक आहे. तर बघा 8 MB 8 दोन्ही 16 MC इज इक्वल टू -2559.99 म्हणजे 2560 म्हणला तरी चालतं. ह्याला इक्वेशन नंबर 3 म्हणा. ठीक आहे. तर बघा मित्रांनो 3 इक्वेशन काय आहेत 12 MA प्लस 6 MB 12 MA प्लस 6 MB इज इक्वल टू -1080
दुसरं इक्वेशन काय आहे, 6 MA प्लस 20 MB प्लस 8 MC इज इक्वल टू मायनस 3639.99 आणि 8 MB प्लस 16 MC इज इक्वल टू मायनस 2559.99. बघा इथं MA आणि MB आहे, याच्यात MB आणि MC आहे, याच्यात MA MB MC अननोन आहेत. म्हणजे MA MB MC अननोन आहेत, तर हे फाइंड आउट करायचं आहे. तर बघा ह्याला इक्वेशन 1 म्हणा, ह्याला इक्वेशन 2 म्हणा, ह्याला इक्वेशन 3 म्हणा. ठीक आहे. आता बघा काय करायचं आहे, पहिल्यांदा कोणती तरी व्हॅल्यू फाइंड आउट करायचं आहे. कोणती तरी व्हॅल्यू फाइंड आउट करायची. MA तर माहिती पाहिजे, MA माहिती झाल्यानंतर ना MB होईल, MB माहिती झाल्यानंतर MC होईल. ठीक आहे. मग याच्यातली कोणती तरी माहिती काढण्यासाठी बघा 8 MB प्लस 16 MC इज इक्वल टू 2559.99 म्हणजे तिसरं इक्वेशन घेतलेलं आहे. तर बघा MC फाइंड आउट करण्यासाठी काय येणार आहे, हा 8 MB आहे तो तिकडे गेल्यानंतर मायनस येईल. 2559.99 वजा 8 MB आणि हा 16 गुणाकारमध्ये तो भागाकारमध्ये, म्हणजे MC इज इक्वल टू MBच्या फॉर्ममध्ये असणार आहे मायनस 160 मायनस 0.5 MB असणार आहे. लक्षात येते. मग आता ह्याला इक्वेशन A म्हणा किंवा 1 म्हणा, पुन्हा एकदा चालेल. त्याच्यानंतर ना पुट MC इन इक्वेशन 2. MCची व्हॅल्यू मिळाली आहे. आता MCची व्हॅल्यू मिळाल्यानंतर ना MB फाइंड आउट करण्यासाठी किंवा MA फाइंड आउट करण्यासाठी इक्वेशन नंबर 2 मध्ये पुट करा. इक्वेशन 2 काय आहे, इक्वेशन 2 हे आहे. ठीक आहे. इक्वेशन 2 मध्ये पुट करा MCची व्हॅल्यू फक्त इथं पुट केल्यानंतर हे आहे तसं, हे आहे तसं. MCच्या ठिकाणी फक्त ब्रॅकेट घालून करा आणि त्याच्यानंतर हे आहे तसं. बघा MCचं व्हॅल्यू 6 MA मायनस 28 MB प्लस 8, इथं MCची व्हॅल्यू मायनस 60 मायनस 0.5 MB हे इक्वेशन येईल. त्याच्यानंतर ना बघा आता इथं MB आहे, तर आणि कॉन्स्टंट मल्टिप्लाय करा. हे ब्रॅकेट सोडवायला यायला पाहिजे. 6 MA 28 MB प्लस हा 8 गुणिले 160 16 × 28 म्हणजे 1280. त्याच्यानंतर ना हा 0.8 आणि इंटू 0.5 8 × 0.5 म्हणजे 4 MB येणार आहे. 4 MB इज इक्वल टू हे इक्वेशन. ठीक आहे. मग बघा MA मिळाला, 2 MB मिळतात. मग 2 MB इथं MB घेतलेला आणि हा कॉन्स्टंट फक्त इकडे टाकलेला आहे, तो मायनस आहे, तो तिकडे गेल्यावर प्लस येणार आहे. ठीक आहे. मग बघा 6 MA आणि 28मधनं 4 गेले म्हणजे 24 MB. लक्षात येते. प्लस 24 MB मायनसमधनं हे प्लस करा म्हणजे कॅल्सीमध्ये येतं आहे तुम्हाला 2359.99. ह्याला इक्वेशन नंबर 4 म्हणा. मल्टिप्लाय इक्वेशन 2 इन इक्वेशन 4. तर बघा मित्रांनो, इक्वेशन 4ला 2 का मल्टिप्लाय करायचं आहे. आता इक्वेशन 2 काय आहे, मायनस 6 MA प्लस 24 MB मायनस 2359.99. हे MA आणि MB अननोन आहेत. तर इक्वेशन 1मध्ये बघा मित्रांनो, इक्वेशन 1मध्ये काय आहे, इक्वेशन 1 बघा 12 MA प्लस 6 MB प्लस मायनस 1080 असणार आहे. म्हणजे MA आणि MB अननोन आहेत. मग इथं सुद्धा MA आणि MB अननोन आहेत. ठीक आहे. MA आणि MB अननोन आहेत. मग आता इक्वेशन 4 आणि इक्वेशन 1 यांचे ॲडिशन सबस्ट्रॅक्शन करायचं आहे. बघा आपण मल्टिप्लाय 2 इन इक्वेशन 4ला 2 मल्टिप्लाय करायचं. 6 2 12, 24 2 48 आणि 23 2 46 47 म्हणजे 4719.98 येणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर ना वरचं इक्वेशन आहे तसं 12 MA प्लस 6 MB इज इक्वल टू मायनस 1080 येणार आहे. तर बघा मायनस करा म्हणजे हे मायनस होईल, हे मायनस होईल, हे प्लस होईल. मायनस प्लस प्लसचं मायनस होईल. 12 MA गेलं कारण प्लस मायनस. त्याच्यानंतरनं 48मधून 6 गेले 42 MB. त्याच्यानंतरनं 4719मधनं 1080 गेले 3739 म्हणजे MB इज इक्वल टू ते 42 डिवायडेडमध्ये येणार आहे. तर MB इज इक्वल टू 86.67 kN/m येणार आहे. लक्षात येते. MB मिळाला. MC मिळू शकते. आता बघा मित्रांनो, तर बघा MB पुट इन इक्वेशन 1, MBची व्हॅल्यू पुट इन इक्वेशन 1. इक्वेशन 1 12 MA प्लस 6 MB. 6 MBची ठिकाणी व्हॅल्यू मायनस 0.67 इज इक्वल टू मायनस 1080. तर ह्याला हे मल्टिप्लाय केल्यानंतर ना ती व्हॅल्यू 19.99 येणार आहे, तो तिकडे जाईल. मायनस आहे ते प्लस होईल. 12 MA मायनस 1080 प्लस 19 नसून 519.99. तर MA इज इक्वल टू हा 12 गुणाकारमध्ये तो भागाकारमध्ये घातला यांची ॲडिशन करून, तर येणारा आन्सर डायरेक्ट MA 46.67 kN/m. तर टू पुट MC
टू फाइंड एम सी पुट एम ए अँड एम बी इक्वेशन 2. आता एम सीची व्हॅल्यू एम ए आणि एम बीमध्ये घातल्यानंतर ना आपल्याला काय मिळणार आहे, आपल्याला काय मिळते बघा, सॉरी फाइंड एम सी फाइंड आउट करण्यासाठी एम ए आणि एम बीची व्हॅल्यू पुट करायची आहे. म्हणजे इक्वेशन नंबर 2, इक्वेशन 2 काय, 6 एम ए प्लस 28 एम बी प्लस 8 एम सी इज इक्वल टू -3639.99. लक्षात येते. मग आता हे इक्वेशन आहे तसं लिहून घ्या. एम एची व्हॅल्यू इथं इक्वेशन पहिला लिहून घ्या, मग एम एची व्हॅल्यू 46.67 इथं आहे, 46.67 प्लस 28 -86.67 प्लस 8 एम सी इज इक्वल टू -3639.99. आता ह्यानं याला मल्टिप्लाय केल्यानंतर ना -3226.74 प्लस ह्यानं याला मल्टिप्लाय करा, म्हणजे हे दोन्हीची ॲडिशन 3226.74 येणार आहे. या दोन्हीची ॲडिशन प्लस 8 एम सी आहे तसं इज इक्वल टू, हे राईट साईड आहे तशी, मग 8 एम सी हा मायनस आहे तो तिकडे गेल्यानंतर प्लस येणार आहे, तर तिकडे गेल्यानंतर प्लस होणार आहे. अँड डिवाइड बाय 8 करा, एम सीची व्हॅल्यू -116.65 किलोमीटर मीटर असणार आहे. तर बेंडिंग मोमेंट डायग्राम पुन्हा काढा. हे आता का पुन्हा काढायची, कारण एस एफ डी आणि बी एम डी एस एफ डी काढायचं. आता बेंडिंग मोमेंट डायग्राम सपोर्ट रिॲक्शन मिळालेले आहेत. तर बेंडिंग मोमेंट डायग्राम आता तुम्ही म्हणशील की इकडे इमॅजिनरी स्पॅन आहे आणि इकडचा इमॅजिनरी स्पॅन, एस एफ डीसाठी इमॅजिनरी स्पॅन घ्यायचा नाही कारण तो 0 येणार आहे. ठीक आहे. मग बघा 2 स्पॅनचं आत्तापर्यंत तुम्ही एका स्पॅनचं रिॲक्शन फाइंड आउट केलेलं आहे. आता इथं 2 स्पॅनचे रिॲक्शन बघा, तर तुम्हाला यायला पाहिजेत मित्रांनो, लक्षात येते. तर इथं मी तुम्हाला दाखवते बघा, वरती जाणारे फोर्सेस म्हणजे समेशन एफ वाय इज इक्वल टू 0, मी सांगतोय तसं लिहून घेत चला. समेशन एफ वाय इज इक्वल टू 0, वरती जाणारे प्लस खाली येणारे मायनस, लक्षात येते. तर वरती जाणारे आर ए प्लस आर बी प्लस आर सी इज इक्वल टू 20 गुणिले 6 म्हणजे 120 आणि 20 गुणिले 8 160, 160 आणि 120 280 येणार आहे. हा 280 इथं आहे. त्याच्यानंतर ना आता मोमेंट काढायचे. आता मोमेंट ह्याला काढलं तर ह्या दोन्हीच्या दोन्ही आर बी आणि आर सी अननोन आहेत, त्याच्यासाठी अननोन असणार आहेत आणि एवढे लोड असणार आहे. मग आर बी आणि आर सी असेल तर तो फाइंड आउट होऊ शकत नाही, लक्षात येते, रिॲक्शन येणार. त्याच्यासाठी पहिल्यांदा फॉर स्पॅन ए बी म्हणा आणि ए बी भोवती घेतल्यानंतर मोमेंट अबाउट बी म्हणा, मोमेंट अबाउट बी म्हणा, इकडचं सुद्धा मोमेंट अबाउट बी म्हणा. कॉमन पॉईंटला मोमेंट घेतला तर आपल्याला आर ए आणि आर सी मिळतो आहे. तर बघा फॉर स्पॅन बी पण मोमेंट कन्सिडर करा. मोमेंट काय काय 46.86 एम बी. ह्या बीमसाठी हा इकडची मोमेंट आणि ह्या बीमसाठी हे इकडची मोमेंट आणि हे, लक्षात येते. बीम असेल तर इकडं आणि इकडं असणार आहे, हा बीमचा इकडं आणि इकडं. त्यामुळं बघा पहिल्यांदा ए बी घेतलेला आहे, मग हा आणि हा असणार आहे सेम, हा आणि हा, लक्षात येते. मग बघा एम बी मोमेंट अबाउट बी काय असणार आहे 46.86 अँटी क्लॉकवाईज आहे, मायनस आहे. मायनस 20 × 6 × 6/2 लोड इंटू डिस्टन्स बाय 2, एवढे लोड आहे, असं अँटी क्लॉकवाईज यायला लागला, त्यामुळं मायनस. आणि प्लस 6 आर ए म्हणजे बघा हा 6 आर ए इंटू 6 हा अँटी क्लॉकवाईज आहे, सॉरी क्लॉकवाईज आहे, त्यामुळे प्लस 6 आर ए प्लस हा क्लॉकवाईजच आहे 86.67. मग बघा कॉन्स्टंट कुठले कुठले ते कॅल्सीमध्ये पुट करा. मग 46.86 -20 गुणिले 6 गुणिले 3 असणार आहे आणि हा 86 हे कॅल्सीमध्ये पुट केल्यानंतर ना 320.19 प्लस 6 आर ए तो तिकडे गेल्यावर मायनस होईल, मायनस दोन्ही साईन कॅन्सल होईल, म्हणजे आर ए इज इक्वल टू 53.36 येईल. आर ए मिळाला आपल्याला. ठीक आहे. तर आर ए मिळाल्यानंतर ना आर सी फाइंड आउट करायचा. आता बघा तर मित्रांनो बघा मोमेंट अबाउट बी भोवती घेतला तर आर ए मिळेल, मोमेंट अबाउट ह्या स्पॅनचा बी भोवती घेतला तर आर सी मिळेल आणि आर सी आणि आर ए ह्या इक्वेशनमध्ये पुट केल्यावर आर बी मिळणार आहे, लक्षात येते. हे जरा लॉजिकली सोडव चला. फॉर स्पॅन बी सी, आता बी सी स्पॅन काढा. ह्याचा मोमेंट किती आला आहे 116.65, इथं 86.67, लक्षात येते. एवढे लोड. आता मोमेंट अबाउट बीच घ्यायचं आहे, कॉमन पॉईंटवरती घ्यायचं आहे. मग मोमेंट अबाउट बी हा 86.67 अँटी क्लॉकवाईज मायनस 20.8 × 8/2 हा क्लॉकवाईज आहे, मायनस आर सी इंटू 8 असणार आहे, मायनस आर सी इंटू 8 प्लस 116.65 बघा. मग 8 आर सी
8 RC आहे, ही कॅल्सीमध्ये व्हॅल्यू पुट करा. कॅल्सीमध्ये व्हॅल्यू पुट केल्यानंतर 669.98 आणि 8 RC येणार आहे. हा 8 डिवायडेडमध्ये गेल्यानंतर RC इज इक्वल टू 83.75 प्लसमध्ये येणार आहे किलो न्यूटनमध्ये. ठीक आहे. नाव RC मिळाला, RA मिळाला. मग RB फाइंड आउट करण्यासाठी इक्वेशन काय आहे? RA प्लस RB प्लस RC इज इक्वल टू 280. RA 53.33 आहे प्लसमध्ये, RB 83.75 आहे, इथं आहेच तो प्लसमध्ये. RC अननोन आहे, इज इक्वल टू 280. तर RC इज इक्वल टू 53 आणि 83 हे दोन्हीचे दोन्ही व्हॅल्यू तुम्ही पुट करा. तर दोन्हीचे दोन्ही व्हॅल्यू इथं प्लसमध्ये येतो, तिकडे गेल्यावर मायनस होईल. ठीक आहे. म्हणजे 280 मायनस 53.33 तो तिकडे गेल्यावर मायनसच होईल, म्हणजे 142.92 होईल. RB इज इक्वल टू 142.92. RB 142.92 असणार आहे. मग SF कॅल्क्युलेशन. मग बघा SF कॅल्क्युलेशन काय असणार आहे? शिअर फोर्स कॅल्क्युलेशन बीमवरती घ्या. बघा आता मी सांगतोय. तर बघा शिअर फोर्स कॅल्क्युलेशनला मुवमेंट कन्सिडर करायची नसते. जर मुवमेंट फाइंड आउट करताना किंवा रिएक्शन फाइंड आउट करताना मुवमेंट कन्सिडर करायची, पण इथं शिअर फोर्सला मुवमेंट कन्सिडर करायची नाही, त्यामुळं ही बीम डायग्राम काढलेली आहे. तर बघा मित्रांनो, तर बघा शिअर फोर्स सी राईट बघा, शिअर फोर्स सी राईटचे काय कॅल्क्युलेशन आहे? 0 असणार आहे. त्यामुळं शिअर फोर्स सी राईट कधी पण एका पॉईंटला लेफ्ट राईट घ्यायचा. आता त्याच्यानंतर ना बघा सी लेफ्ट म्हणतोय. तर बघा मित्रांनो, सेक्शन इथे घेतले सी लेफ्टला घेतल्यानंतर वरती जाणारे फोर्सेस प्लस असतात. एक मिनिट. तर बघा शिअर फोर्स कॅल्क्युलेशनला सेक्शन आहे, सेक्शनच्या राईट साईडचे वरती जाणारा प्लस आणि खाली येणारा मायनस असतो, आणि लेफ्ट साईडचा वरती जाणारा मायनस आणि खाली येणारा प्लस असतो. आता सेक्शन इथे घेतलेला आहे. तर राईट साईडचा वरती जाणारा प्लस, बघा सेक्शन राईट साईडचा वरती जाणारा प्लस, त्यामुळं सेक्शनच्या राईट साईडचा लक्षात येते. तर बघा मित्रांनो, सॉरी हे चुकीचं असणार आहे, हे चुकीचं आहे. आणि इथे घेतलेलं आहे सेक्शनच्या वरती जाणारा राईट साईडचा मायनस असणार आहे, खाली येणारा प्लस येणार आहे. लेफ्ट साईडचा वरती जाणारा प्लस आणि खाली येणारा मायनस. मग आता इथं सेक्शन घेतलेलं आहे. वरती जाणारा राईट साईडचा वरती जाणारा हा सेक्शन आहे, वरती जाणारा मायनस, त्यामुळं 83.74. कारण RC किती आहे? 83.74, त्यामुळे तो वरती चाललेला आहे. ठीक आहे. आता सेक्शन मी इथं ठेवते बघा, सेक्शन इथं ठेवते म्हणजे बी राईटला ठेवलेला आहे. मग वरती जाणारा कुठला येणार आहे? हा 83.74 आणि खाली येणारा 20 × 8 असणार आहे. आता तुम्ही म्हणशीला 20 × टोटल 8 नाही आहे, हे इथलं डिस्टन्स नाही. तुम्हाला सांगतो ज्यावेळी हा सपोर्ट आहे सपोर्टला लागून असणार आहे, त्यामुळं हा 83.74 आणि खाली येणारा 20 × 8 म्हणजेच किती असणार आहे? 160 वजा 83 म्हणजे येणारा आन्सर 76.26 येणार आहे. ठीक आहे. मग त्याच्यानंतर ना बी लेफ्टला ठेवतोय सेक्शन, बी लेफ्टला ठेवल्यानंतर ना हा वरती जाणारा किती? 83.74, खाली येणारा 20 × 8 म्हणजे 160, खाली येणारा 160, वरती जाणारा 83.74 वजा असणार आहे हा. आणि हा सुद्धा वरती जाणारा वजा म्हणजे हा RB किती आहे? RBची व्हॅल्यू 142.92. वरती जाणारे आणि हे खाली जाणारे, ह्यांची ॲडिशन करा, येणारा आन्सर -66.67 असणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर ना ए राईट म्हणतोय, ए राईटला सेक्शन ठेवा. ए राईटला सेक्शन ठेवल्यानंतर ना परत हा वरती जाणारा किती असणार आहे? 83, खाली येणारा 160, परत हा वरती जाणारा